सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना घेरले। आरोपींना एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण पुरवल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। अंधारे यांनी शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली। याला शंभूराज देसाईंनी उत्तर दिले। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरले। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून आरोपी एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या आरोप प्रकरणात एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अंधारेंनी पत्रकार परिषदेत केली आहे। दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पाहूयात। साताऱ्यातील सावरी या ठिकाणी एका ड्रग्ज फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे। या ड्रग्ज फॅक्टरीच्या जवळपास तेजयश नावाचं हॉटेल आहे। तेजयश हॉटेलमधून ड्रग्ज फॅक्टरीतील आरोपींना जेवण जात असल्याचा अंधारेंचा आरोप आहे। तर हे तेजयश हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंचं असल्याचा आरोपही अंधारेंनी केलाय। अंधारेंनी गुगल मॅप आणि व्हॉट्सअप लिंकचा लाईव्ह डेमो दाखवत प्रकाश शिंदेंवर आरोप केले। त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा। ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया। व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं। आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो। मी जरा टॉपला क्लिक करते। दादा कॅमेरे झूम करा। नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर। प्रकाश शिंदे हे हॉटेल तेजयश, त्यांच्या 2 मुलांची नावं। आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय। याच वेळी सुषमा अंधारेंनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला। पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजे। केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे। दरम्यान पाचगणीमध्ये 45 किलो कोकेन सापडल्याचा संदर्भ देत अंधारेंनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही निशाणा साधलाय। पाचगणीसारख्या मिनी स्वित्झर्लंडला कोकेनचा विळखा पडला असताना पालकमंत्री काय करतायत असाही सवाल अंधारेंनी केलाय। तर 48 तासात माफी न मागितल्यास पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अंधारेंना कारवाईचा इशारा दिलाय। तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत। यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? यावर जाहीर येऊन बोला। मला जाहीरपणाने सांगितले की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा।